नाही तिकडे हाय जागा तिकडे सर तू इकडे नाही पण त्याला सांगा लागेल ना तुला असली बस बस इकडे चला जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहताय मैत्री प्रीमियर लीग म्हणजेच MPL 2024 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वामध्ये आपण अंतिम क्षणांकडे जात आहोत. तिथे आपण पाहतोय एलिमिनेटरची मॅच. एका बाजूला मैत्री पॅन्थर विरुद्ध मैत्री फायटर्स या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दीपेश ऑन ॲक्शन असतील तर त्यांच्या समवेत सॅम चव्हाण. पहिला बॉल सॅम गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती समोरच्या रिजमध्ये खेळले क्षेत्ररक्षक असतील तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अक्षय यांच्याकडून. काही हरकत नाही आहे परंतु एकच धाव. इरफान आणि दीपेश ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैत्री पॅन्थरा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं एका सिंगल धावेनं. यावेळेस पहा काय गोलंदाजी करतोय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय सॅमच्या माध्यमातून. नक्कीच पुन्हा एकदा सांगायला आवडेल सॅम चव्हाण हा गेल्या वर्षी पर्व 2 मधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. तोच सॅम आता पुन्हा एकदा आपल्या संघाला टॉप 4 मध्ये दाखल करण्यात यशस्वी झालाय. यावेळी सुद्धा चांगला चेंडू होता. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा इथे अक्षय होते चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा आपल्याला पाहायला मिळतील 2. यावेळेस पहा एक चांगला फटकाने तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं 22 नंबर जर्सीमध्ये अक्षय यांच्याकडून. तब्बल पहा आपल्या संघासाठी 2 धावा इथं वाचवल्यात. एक डायव्हिंग एफर्ट क्षेत्ररक्षक अक्षय यांच्याकडून. 4 चेंडू आणि 4 धावा. नेक्स्ट बॉल दीपेश ऑन स्ट्राईक. यावेळेस पहा काय चेंडू टाकलाय. यष्ट्यांचा वेध घेणारा पहिला फलंदाज बाद होते. दीपेश सारखा एका महत्वपूर्ण फलंदाजाला बॅक टू द डगआउट मध्ये जाण्यास भाग पडलंय. गोलंदाज असेल सॅम चव्हाण. सातत्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यात त्याला यश मिळतंय. पाहायला गेला तर पूर्ण या 2 दिवसामध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली आणि त्या पलीकडे पाहायला गेला तर फलंदाजी सुद्धा केलेली आहे. पाच चेंडू आणि 4 धावा. अतिशय चांगलं षटक हाताळलंय गोलंदाज समीरच्या माध्यमातून. एक विकेट सुद्धा घेण्यात त्याला यश मिळालंय. दीपेश सारख्या एका महत्त्वपूर्ण फलंदाजाला त्याही पलीकडे कर्णधाराला माघारी परतवलंय. त्यानंतर संदीप न्यू बॅटर स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण दिवसांचा विचार केलात कालच्या आणि आजच्या तर संदीप यांच्याकडून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि तेच काम इथं सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळते. ही सुद्धा एक सिंगल धाव. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर 5 धावा धापलकर पाहायला मिळतील. 1 गडीच्या मोबदल्यात 5 सध्याला परिस्थिती असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता एलिमिनेटरची ही पहिली मॅच. एका बाजूला मैत्री पॅन्थर विरुद्ध मैत्री फायटर्स. एका बाजूला दीपेश विरुद्ध सॅम चव्हाण. नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहिल्या षटकानंतर 5 धावा आपल्याला धापलकर पाहायला मिळते. तर इरफान आणि संदीप ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम मैत्री पॅन्थर संघाकडून. चला जरा फास्ट घ्यायचं सॅम आपणास विनंती असेल.
यापुढे इथून आपल्याला अजूनही एक सेमीफायनल आणि एक फायनलची मॅच खेळायची आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवेल? कर्णधार सॅम. कर्णधारानं अतिशय चांगल्या रीतीनं षटक हाताळलंय पहिलं. पॅन्थर संघाच्या कर्णधाराला सुद्धा माघारी परतवलंय. राकेश एक अनुभवी गोलंदाज. राकेशांचा सुद्धा विचार केला तर संपूर्ण या 2 दिवसभरात चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यांनी. तेच राकेश आपल्याला आता गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रहार आणि यावेळेस मात्र एकच सिंगल धाव मिळते. या ठिकाणी एका धावेवरती थांबवलं ते दोन्ही फलंदाजांना. इरफान नक्कीच आठवण करून देईन, कालच्या दिवसामध्ये एक मॅच झाली होती, तिसरी मॅच फाईट पॅन्थर संघाची. त्यामध्ये इरफानने अतिशय चांगली फलंदाजी केली होती. मैदानाच्या चौकारांची आतिषबाजी करत आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तेच इरफान आपल्याला अजूनही मैदानाच्या आत पाहायला मिळतील. त्या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. या एकेरी धावीने धावफलक हळूहळू का होईना पण पुढे जात आहे 7 या आकड्यावरती. नक्कीच मित्रांनो, कधी थांबण्यापेक्षा हळूहळू पुढे जाणं गरजेचं असतं आणि तेच काम इथं होत आहे. पुढचा बॉल डान्सी डाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला फटका आणि खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. आणि यावेळेस 4 धावा. चौकार या इनिंगमधला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला संदीप यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा संदीप सज्ज असतील. कव्हरच्या रिजनमध्ये खेळाचं चेंडूला पाठवलंय बाहेर आणि हा अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना पॅन्थर संघाला. संदीप बॅक टू द डग आउट. पहा दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अद्याप 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 11 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही या दुसऱ्या षटकात 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यानंतर न्यू बॅटर आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला शुभम, हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच एक पार्टनरशिप करावं लागेल, एक भागीदारी करावं लागेल. 1-2 मोठे फटके सुद्धा खेळू लागतील इथून आपल्या संघाला एका चांगल्या परिस्थितीमध्ये न्यायचं असेल तर. आणि तेच काम इथं करेल का शुभम? यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव त्या दरम्यान धावफलकावर जोडली गेली आहे. राकेश यांनी सुद्धा चांगलं षटक हाताळलं आहे. ज्या पद्धतीनं कर्णधार समीरनं हाताळलं होतं त्याच पद्धतीनं राकेशने सुद्धा षटक हाताळलं आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आपल्याला. या षटकाचा विचार केला तर राकेशने फक्त 7 धावा खर्च केल्या आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर एक विकेट सुद्धा घेतली आहे. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटका अखेर 12 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 षटकांचा म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. कशा पद्धतीने धावा जमवल्या जातील, कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. नक्कीच इथून पुढं एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल का, की त्या पलीकडे पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी होईल. तिसरं षटक करण्यासाठी आलेत गोलंदाज तुषार. टीम मैत्री फायटर संघाकडून पहिला बॉल. यावेळेस पहा खराब चेंडू आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. वाईड +1 या 2 धावा धावफलकावरती. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसवे जाऊन पोहोचेल ते तब्बल 14 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुषार. यावेळेस पहा चांगला चेंडू होता. इथे सुद्धा एक सिंगल धाव धावफलकावर ऍड केली जाईल. शुभम ऑन स्ट्राईक असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक असेल. बघता बघता एकेरी धावेचं रूपांतर पहा दुहेरी झालंय. नक्कीच खराब थ्रो होता, काही हरकत नाही. अक्षय यांचं बॅकअप तेवढं चांगलं पाहायला मिळाला आणि या 2 धावा धावफलकावर अजून ॲड होताना पाहायला मिळाल्या. नक्कीच पाहायला गेलं तर या पूर्ण 3 षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाजी करत असताना पॅन्थर संघाकडून कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून थांबवून ठेवलं या गोलंदाजांनी. पहा काय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी मात्र खराब होती.
कर्णधार सॅम चव्हाण नक्की थोडीशी घाई केली आहे. थोडा वेळ घेतला असता तर इथे इरफान सारख्या एका महत्त्वपूर्ण फलंदाजाला माघारी परतवण्यात त्यांना यश मिळालं असतं. परंतु इथं मी गोलंदाजाचं कौतुक करेल. चांगला टप्पा, चांगली लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला खेळलं, थोडंसं फंबल झालंय, काही हरकत नाही आहे. बॅकअप सुद्धा तेवढंच चांगलं आहे आणि त्या दरम्यान सुद्धा इथं एक धाव पूर्ण होतीये. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तुषार. पाहूया या चेंडूमध्ये कितपत धावा बनवल्या जातील. 2 मोठे फटके येतील का? नक्कीच. पहिला तर आलाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 22 धावा. 22 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून एक चेंडू बाकी असेल या तिसऱ्या षटकातला. इरफान. नक्कीच पहा संधी आली होती कर्णधार समीरला इरफानला परतवण्याची, परंतु ती मात्र कुठेतरी चुकले. परंतु यावेळेस यष्टीदेशक कोणतीही चुकी करत नाहीये. डांगसिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि माघारी परतावा लागला इरफान सारख्या एका महत्त्वपूर्ण फलंदाजाला. तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकाखेर 22 धावा धावपलकर पाहायला मिळतील आपल्याला. अजूनही चौथा आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल या एलिमिनेटरच्या मॅचमध्ये. तर कोणता संघ असेल? मैत्री टायटन या संघासोबत दुसरी सेमीफायनल खेळण्यास सज्ज. मैत्री फायटर्स की मैत्री पॅन्थर्स? चला थोडं फास्ट घ्यायचं आहे, विनंती असेल सर्वांना. चौथं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्ष. 33 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू हर्ष गोलंदाजी मार्कवर चौथं षटक हाताळण्यासाठी. पहा ज्यावेळी समीर आले, राकेश आले आणि तुषार चांगली गोलंदाजी सातत्याने केली. त्याच पद्धतीची गोलंदाजी होईल का? पहिल्या चेंडूवरती पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण चांगलं होतं पण थोडासा फंबल झाला आणि त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळाले. 24 धावा, 24 धावा धावपलकावरती. यावेळेस पहा पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रथमेश सारखा अजून एक महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पहा प्रेशर आहे, गोलंदाजांवरती प्रेशर निर्माण केलंय. चांगली गोलंदाजी सातत्याने करतात, मग ते हर्ष असतील किंवा त्या समीर असतील, राकेश असतील किंवा तुषार असतील. नक्की चांगली गोलंदाजी केली आणि त्याचाच फायदा इथं झालाय वॉरियर संघाला, फायटर संघासाठी. न्यू बॅटर हरी आपल्याला पाहायला मिळतील ऑन अ स्ट्राईक. तर नॉन स्ट्रायकिंगला देवेन पारकर हा फलंदाज. पहा यावेळेस पुन्हा एकदा चांगला पद्धतीचा चेंडू होता. त्या दरम्यान एक धाव धावपलकर जोडली जाते. नक्कीच एकेरी दुहेरी धावेनं सॅम चव्हाण खुश असतील. मोठे फटके उडीतरी खेळण्यापासून थांबवलंय त्यांना. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र पहा एकाही खेळाडूला हलण्याची जागा दिली नाही. एक दणदणीत खणखणीत चौकार येतोय. फलंदाज देवेन पारकरच्या बॅटमधून हा चौकार. 29 धावा, 29. 4 बॉल आणि 29 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 मोठे फटके येतील का? यावेळेस आलाय मोठा फटका, परंतु फलंदाजाला माघारी परतवणारा देवेन सारखा अजून एक महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. संघाचे संघ मालक प्रशांत अवसरे शेवटचा बॉल खेळण्यासाठी आलेत स्ट्रायकिंग एंडला. प्रथमेश पहा बघता बघता एका धावेचं रूपांतर दुहेरीत झालं. या 2 धावेने चौथं षटक संपतंय. चौथ्या षटकाखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 31 धावा. विजयासाठी 32 धावांची असणार आहे. 24 चेंडू आणि 32 धावा. आपण पाहताय मैत्री प्रीमियर लीग म्हणजेच MPL 2024 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वामध्ये आपण अंतिम क्षणांकडे जात आहोत. एलिमिनेटर 1ची ही मॅच मध्ये आपण मैत्री पॅन्थर विरुद्ध मैत्री फायटर्स या 2 संघामध्ये.
32 धावांचं लक्ष असेल. कशा पद्धतीने गोलंदाजी होईल हे आपल्याला पाहायला मिळेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. पहा मैदानाच्या चौफेर आपल्याला खूप सारा प्रेक्षक वर्गसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हेच प्रेक्षक वर्ग आपल्याला दाखवून देतोय की मैत्री प्रीमियर लीग ही किती मोठी प्रीमियर लीग आहे. वाडाला गावातील सर्व खेळाडूंना एकत्र आणणारी स्पर्धा, एकमेव अंडरआर्म क्रिकेट सर्कल स्पर्धा. नवीन बॉल थांब दे. हा नवीन बॉल खेळ ना. कोड एक कोड. चला सामना चालू करून घ्यायचा लगेच. 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात मध्ये. फायटर संघाकडून समीर चव्हाण आणि मंगेश. पहा पूर्ण या 2 दिवसाचा विचार केला तर ही जोडी सातत्याने आपल्याला सलामीला पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये सुद्धा हीच जोडी आपल्याला सलामी करताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय मंगेश हे फलंदाज तर स्ट्रायकिंग एंडला समीर हे फलंदाज. 32 धावा तर गोलंदाजी मार्कवर दीपेश पहिला चेंडू घेऊन येतील. यावेळेस पहा आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे. पंचांकडे अपील करताना काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सर रिव्ह्यू असणार आहे. यस गोलंदाजी टीमकडून रिव्ह्यू असणार आहे. नॉट आउट असेल. नक्कीच का वेळ घेतला यामागचं सुद्धा कारण असेल, कारण समीर चव्हाण सारखा एक महत्त्वपूर्ण आणि मोठा फलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दीपेश या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू निर्धावपद्धत चेंडू. 32 धावा रोखायच्यात. कशा पद्धतीने गोलंदाजी होईल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव. यावेळेस पहा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक प्रथमेश संघाचे संघ मालक सर्व यांच्याकडून. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा इथे अडवल्यात त्यांनी. 2 चेंडू आणि 1 धाव. दीपेश यावेळेस पुन्हा चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते तिथं आणि चांगली फेकी सुद्धा. इरफानी क्षेत्ररक्षक होते तिथे. अद्याप पहा 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 2च धावा धावपालकर पाहायला मिळतात.
यावेळेस नजाकत दाखवले क्षेत्ररक्षक होता पण त्याला सुद्धा प्रेक्षक बनून राहावं लागेल. चौकार येतोय समीर चव्हाणच्या बॅटमधून. 4 बॉल 6. 4 चेंडू आणि 6 धावा. तुम्हाला सांगतो तुमचं लक्ष नसते विचार असतात. आता बोललो बघ आई कॉमेंट्री बोलला का नाही. चल पुढचा बॉल ऑन स्ट्राईक समीर. यावेळेस पहा आडव्या बॅटने पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. 10 धावा. 5 चेंडू अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दीपेश स्वतः कर्णधार आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आले. 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते परंतु तदनंतर मात्र समीर चव्हाणने आपला क्लास दाखवलाय. कशा पद्धतीनं तर एक ऑन साईडला आणि एक ऑफ साईडला दोन्ही साईडला 2 चौकार मारून. यावेळेस पहा पुन्हा एकदा त्याच शैलीचा चेंडू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक होते तिथे शुभम. त्यानं चेंडू अडवला. 1 धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडेच असेल. 11 धावा. पहिल्या षटकाच्या समोर तर बिनबाद 11. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज शुभम. तर ऑन स्ट्राईक असतील समीर चव्हाण. MPL पर्व 2 चा मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याला मिळाला होता तोच समीर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा. पहिल्या षटकाखेर 11 धावा. अजूनही पाहायला गेला तर 20 धावांची गरज असणार आहे. 21 धावा विजयासाठी. नक्कीच मी म्हणेल जोपर्यंत समीर मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत या सामन्याचं चित्र वेगळं असेल. जर हा सामना पॅन्थर संघाला विजय करायचा असेल तर समीरची विकेट ही खूप महत्त्वाची ठरणार आहे या सामन्यामध्ये. शुभ मागून ते काम करेल का. पहिला चेंडू रिव्हर्स स्विपचा अटेंड केला होता. सक्सेस देखील झालाय परंतु धावा मात्र इथं एकच येईल. नक्कीच सुरुवात पाहायला गेला तर पहिल्या षटकाची सुद्धा सिंगल धावेने झाली होती परंतु तदनंतर मात्र चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते आणि या मॅचमध्ये आपल्याला बनवून ठेवलं. फलंदाज समीर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला फटका. देवेन पारकर असतील चेंडू खाली. डेड बॉल. नेक्स्ट बॉल. 13 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला रिव्हर्स स्विपचा. यावेळेस सुद्धा क्षेत्ररक्षक असेल तिथे. नक्कीच गोलंदाज पहा ज्या पद्धतीनं त्याला माहिती आहे समीर फलंदाजी करतो ना त्याच पद्धतीनं क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलंय आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतोय. 3 चेंडूचा अद्याप खेळ झाला आणि धावा फक्त 3च खर्च केल्यात. ज्या पद्धतीनं दीपेशनं सुरुवात केली त्याच पद्धतीनं सुरुवात केली शुभमनं परंतु त्यानंतर मात्र चित्र वेगळं होतं. या ओव्हरमध्ये सुद्धा तेच काहीसं पाहायला मिळेल का. यस यावेळेस सुद्धा ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 4थ्या चेंडूवरती हा चौकार येतोय पण यावेळेस मात्र फलंदाज असणार आहेत मंगेश. या चौकारच्या साह्याने धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला म्हणजे 18 धावा. 18 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक चालू असताना पुढचा बॉल. यावेळेस खराब चेंडू. नो चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव धावपलकर ऍड केली गेली आहे. चांगली गोलंदाजी केली होती शुभमनं. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र एक मोठा फटका आला आणि कुठेतरी दबाव प्रेशर निर्माण झालंय गोलंदाजावरती आणि हा नो चेंडू आपण पाहिलात. 19 धावा. मंगेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू होता. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. गोलंदाज शुभम. निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळले क्षेत्ररक्षक आले तिथे वेगाने आणि 1 धाव त्या दरम्यान अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटका अखेर 20 धावा.
पहा जिथे 32 धावा 4 षटकामध्ये बनवायच्या होत्या तिथे 10च्या सरासरीने तब्बल 20 धावा आतापर्यंत जमवण्यात यश आलंय फायटर संघाला. अजूनही 12 चेंडू आणि 12 धावा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या प्रयत्नात मंगेश सारख्या फलंदाजाला माघारी परतावा लागतंय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम मैत्री फायटर संघाला. मंगेश बॅक टू द डग आउट. तदनंतर न्यू बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. हर्ष फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पहा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून हा दुसरा निर्धाव चेंडू. नक्कीच इथून संदीप आपल्या संघाला कमबॅक करून देतील का हे पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खराब चेंडू. पंचांकडून नो घोषित केलंय, दंडित केलंय गोलंदाजाला आणि या 4 धावा 5 धावा धावपलकर ऍड होतील. नक्कीच पहा ज्या ज्यावेळी गोलंदाज येतात ना त्यावेळी पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीनं हाताळले जातात, परंतु तिसऱ्या 14 चेंडूवरती मात्र मोठा फटका येतोय. मग फलंदाज मंगेश होते, त्यानंतर समीर आणि त्यानंतर आता हर्ष आले. एवढी तिसऱ्या बॉलवर चौकार येतोय. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक केलंय. नक्कीच धावा आपल्याकडे खूप कमी आहेत. सातत्याने आपल्याला चांगला टप्पा धरून चेंडू हाताळावे लागतील. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सक्सेस झालाय. पंचांकडे अपील करताना यस थर्ड अंपायरचा इशारा केलाय. यानंतर होणारी आजच्या दिवसातली दुसरी सेमीफायनलची मॅच असेल. कोणता संघ असेल? टीम मैत्री टायटन संघासोबत. त्याआधी मैत्री टायटन संघाचा कर्णधार अंकित उर्फ बुवा याला विनंती करेल आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इथून पुढे कोणता संघ असेल सेमीफायनल मॅच नंबर 2 मध्ये? 26 धावा 26 ऑन स्कोर कार्ड. ऐक रे जरा. यावेळेस पहा आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 2च धावांची गरज असणार आहे. दोन धावांची गरज असणार आहे विजयासाठी समीर चव्हाण आणि टीमला. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पहा, परंतु एकच धाव. षटक संपतंय. अजूनही 6 चेंडू आणि 1 धावांची गरज असणार आहे. आपण पाहताय मैत्री प्रीमियर लीग म्हणजेच MPL 2024 पर्व तिसऱ्या दिवसामध्ये अंतिम क्षणाकडे जाताना आपण क्वालिफायर 1 ची मॅच. 32 धावांचा पाठलाग करत असताना 6 चेंडू आणि 1 धाव. हॅलो हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 1 धावा. इरफान हे गोलंदाज झालेत. नक्कीच या मॅचचा विचार केलात ना तर थोडी अजून धावसंख्या असती ना तर नक्कीच ही मॅच अजून चांगली झाली पाहायला मिळाली असते आपल्याला, परंतु यावेळेस तसं काहीसं घडत नाही आहेत. आणि स्वतः कर्णधार सॅम चव्हाण अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघाची जबाबदारी पूर्ण आपल्या खांद्यावर घेऊन. आणि हा विजयी चौकार सॅमच्या बॅटमधून येतोय. सॅम आपणास विनंती असेल आपण तिथेच थांबायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस असणार आहे एका बाजूला मैत्री टायटन्स विरुद्ध मैत्री फायटर्स. सॅम चव्हाण तर त्यांच्या समवेत असतील अंकित कुल्ले उर्फ बुवा. या दोन कॉल कोणाचा असेल? हेड इट इज कॉल मैत्री फायटर संघ आणि टेल. आपण नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय बॅटिंग करणार आम्ही.
धन्यवाद. तर आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. तर आपण पाहणार आहोत